अध्याय 9 श्री गणेशाय नम. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन. विनवित कर जोडून भक्तिभावे करून या श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तिले कैसी कथा विस्तारुणी सांगा आता. कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा अपूर्वदका. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्रीगुरूचा भक्तवत्सल. श्रीगुरुवरा जाणून शिष्याचा भाव विस्तार करोनी भक्तिसव. निरोपित गुरुचरित्र नित्य श्रीपाद गंगेसी येती. विधीपूर्वक स्नान करीती लोह व्यवहार संपादिती. त्रयमूर्ती आपण ज्यांचे दर्शन गंगा स्नान त्यासी कायसे आचरण. लोकानुग्रह कारण स्नान करीत परियेसा. वृत्तांत ऐसे एके दिवशी श्रीपाद यती वस्त्रे धूत नित्य येऊनिया असे नमित. श्रीपाद गुरुमूर्ती नित्य त्रिकाळ येऊनिया. दंड प्रमाण करोनिया नमन करी अतिविनया. मनो वाक्या कर्मे वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ती परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य कष्टतेसी. तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता. एकता गुरुचे वचन गाठी पल्लवी शकून. विनवित सेकर जोडून सत्यसंकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चित्ता. सेवक झाला एकचित्ता. दुरोनी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी रजक तो सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षिवारी नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटका. आला राजा म्लेंच एक स्त्रियांसहित. राजा आपण अलंकृत आभारण. क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगेमधून येतसे. सर्व दळ येत दोन्ही थंडी थडी. अमित असती हस्ती घोडी. मिरविता ते रत्नकोडी. अलंकृत सेवकजन ऐसा गंगेच्या प्रवाहात. राजा आला खेळता अनेक वाद्यनाद. गर्जत कृष्णाविनी थडियेसी. रजक होता नमस्कारित. शब्द झाला तो दुच्चित असे गंगेत अवलोकित. समारंभ राजयाचा विस्मय करी बहुमानसी. जन्मोनिया संसाराशी जरी न देखीचे सौख्याशी. पशुसमान देह आपला धन्य राजयाचे जिने. ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे. कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे अर्जव फळले. कवन्या देवा आराधिले. कैसे श्रीगुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित करीत से दंडवत. श्रीपाद राय कृपावंत वळखिली वासनात यांची. भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती जाणूनी अंतरी त्याची स्थिती. बोलावनिया तुसती काय चिंतीसी मनात. रजक म्हणे स्वामीसी देखिले दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी केवळदास श्रीगुरूचा. पूर्वी आराधुनी देवासी पावला आता या पदासी. म्हणून चिंतितो मानसी. कृपा सिंधू दातारा ऐसे अविद्या संबंधेसी. नाना वासना इंद्रियासी चाडनाही या भोगासी. चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी. जन्माधारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगवयासी. राजभोग तमवृत्ती निववी. इंद्रिय सकळ नाक तरी मोक्ष नवे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी. तुष्ट वावया इंद्रियासी. तुवा जावे म्लेच्छ वंशासी. आवडी झाली तुझी मानसी. राज्य भोगी जाये त्वरित. ऐकुनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून. कृपासागरू तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण द्यावे माते. पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण. ज्ञान द्यावे दातारा श्रीगुरु म्हणती तयासी. वैदुरा नगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळाशी. कारण असे येणे आम्हा भेटी होताचे. आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवशीत आम्हा येणे घडेल. आनिक कार्यकारणासी. अवतार घेऊ परियेसी. वेश धरुणी संन्यासी. नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी. निरोप देती जाय म्हणून. रजक लागला तये चरणी. नमस्कारित तये वेळी. देखोन या श्रीगुरु कृपामूर्ती. रजकासी जवळी पाचारिती. इह भोगेसी की पुढती. राजभोग सांग मज. रजक विनवीत श्रीपादासी. झालो आपण वृद्ध वयेसी. भोग भोगीन बाळाभ्यासी. यौन गौड राजभोग. ऐकुनी रजकाचे वचन निरोपी देती श्रीगुरु. आपण त्वरित जाई रे म्हणून. जन्मांतरी भोग म्हणती. निरोप देता तयेवेळी. तेजला प्राण तत्काळी. जन्मता झाला मेलचेकुळी. वैदुरा नगरी
विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारात सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसी झाली अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परी ऐसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल भूकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका महत्व वर्णावया श्रीगुरूंचे शक्ती कैची यावाचे नवल हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा असा ऐसा श्रीगुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांती तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मन कामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसांपरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसते अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होऊनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारुणी म्हणे सरस्वती गंगाधरू जय जय जन अस्ति भक्त केवळ त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ कुरव पुरुषेत्र पूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्धन सांगे नामधारकासी त्याची कथा विस्तारसी सांगितसे सकळांशी गंगाधराचा आत्मज इति श्रीगुरु चरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वर प्रधान नाम नवमोध्याय ओवी संख्या 52 श्रीगुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 9 समाप्त झाला.